नमस्कार मंडळी, मी संगीता. तुमचं स्वामी संगीता व्लॉग्समध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला आजच्या या ब्लॉगमध्ये काय सांगणार आहे, तर आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एक रेसिपी सांगणार आहे. चला तर बघू. आजची रेसिपी आहे कोकणी वडा. तर कोकणी वडा कसा तयार करायचा, तर त्यासाठी कोकणी वड्याचा रेडीमेड पीठ भेटतो किंवा मग आपण घरी पण तो पीठ तयार करू शकतो. त्यासाठी काय करायचं, ज्वारी, तांदूळ, मका, चना डाळ, धना, जिरा म्हणजे काय म्हणतात, जिरा, मेथी आणि उडीद डाळ हे यांना भाजून घ्यायचं आणि त्यांचं पीठ दळून घ्यायचं. आणि त्या दळलेलं पीठ असतं, तो पीठ घ्यायचा. आपल्याला जेवढं बनवायचं असलं तेवढं. मी यामध्ये अर्धा किलो पीठ घेतलं आहे. त्यामध्ये 3 मूठ रवा टाकला आहे. त्यामध्ये थोडी कोथिंबीर, मीठ आणि एक चम्मच तिखट टाकली आहे. अर्धा चम्मच हळद, थोडंसं जिरा आणि थोडं मोहरी ते ऑप्शन आहे, टाकायचं नाही टाकायचं. यामध्ये मी अजून थोडं काय टाकलं आहे, तर टेस्ट यावी म्हणून थोडं लसणाचं पेस्ट मी यामध्ये टाकलं आहे. आणि गॅसवर मी ठेवलं आहे काय, तर 2 चम्मच तेल गरम करायला ठेवलं आहे. आणि गरम पाण्यात भिजवायचं म्हणून मी ते गरम पाणी उकळायला ठेवलं आहे. बघा, ते लसणाची पेस्ट ते टाकलेली ते यामध्ये दिसत आहे. तर हे सगळं पीठ आहे, सगळं साहित्य टाकलेलं. त्यामध्ये आपण गरम पाणी टाकूया. आधी तेल टाकून झालं, त्यानंतर आपण गरम पाणी टाकवा. आणि गरम पाणी टाकून झाल्याच्या नंतर काय करायचं, तर जर आपण ते नाश्ता करतो ते चम्मच असतात ना, त्या चमच्यानी म्हणजे घोळत राहायचं. कारण कसं, ते पाणी गरम आहे, गरम असल्यामुळे आपल्याला चटका लागू शकतो. म्हणून ते आपल्याला चमच्यानी ते घोळत राहायचं आहे. इतकं म्हणजे घोळत राहायचं आहे की त्याचं असं घट्ट गोळा व्हायला पाहिजे. घट्ट गोळा झाला की मग आपल्याला त्याला कसं 10-15 मिनिट आपल्याला तसंच झाकून ठेवावं लागेल. तर बघा, आता आपण काय करत आहोत, तर ते चमच्याने घाटून घेत आहोत. तसं म्हणजे आपण बघा, आपण मराठवाड्यात असला किंवा विदर्भात असला किंवा इतर पश्चिम महाराष्ट्र वगैरे, पण कोकणी वडे फक्त हे कोकणामध्ये. जर आपण गोवा मुंबई हायवेवरून गेलं तर आपल्याला रस्त्याला खूप सारे हॉटेल्स दिसतात. त्या हॉटेल्सला म्हणजे जे फलक लागलेले असतात त्यामध्ये लिहिलेले असतात कोंबडी वडे, मटण रस्सा वडे. पण आपल्याला ते नेमकं वडे कोणते आहेत हे आपल्याला माहीत नसतं. पण ते वडे ते कोकणी वडेच असतात. फक्त ते त्यांना तो म्हणजे कसं मटण किंवा चिकनसोबत खातात म्हणून त्यांना ते तसं नावं दिलेली असतात. बघा, आपण तो पीठ मळून झाला, घट्ट गोळा करून झाला. तर आता आपण हे 15 मिनिट म्हणजे झाकून ठेवलेलं आहे. त्यानंतर मग गोळा करून घेतो. गोळा करून काय करायचं, ते एक अशी छोटी पॉलिथिन घ्यायची. काही लोक कसं केळीचं पान घेतात, केळीच्या पानाला तेल लावलं जातं आणि ते तेल लावून सनी त्यामध्ये असं वडा म्हणजे वडा थापलेला जातो आणि मग नंतर तो उकळत्या तेलामध्ये सोडला जातो. पण मी यामध्ये कसं केलं आहे, तर ते कोकणी रेडीमेड पीठ होतं, त्या रेडीमेड पिठाचीच पॉलिथिन होती. त्याला मी तेल लावली आणि त्या तेल लावून सनी तिथंच मी तो वडा असं बनवून टाकली. आणि त्यामध्ये मधामध्ये मी असं एक असं छिद्र केलं. तसं मी विदर्भातली आहे, त्यामुळे माझ्यासाठी हे नवीनच होतं. पण मी इथं येऊन हे वडे बनवायला शिकली. काही लोक ह्या पिठामध्ये रवा टाकतात, काही लोक भातसुद्धा टाकतात, पण मी यामध्ये रवा टाकली आहे. आणि बघा, आता मी उकडत्या तेलामध्ये टाकला आहे तो. आता थोडं म्हणजे मध्यम आचवरमध्येच मी ते तळलं आहे. आता हा वडा तळून झालेला आहे. बघा, चांगला व्यवस्थित म्हणजे फुललेला आहे. कारण पीठ जर आधीच भिजवून ठेवला थोडंसं 10-15 मिनिट, तर वडं चांगले खुसखुशीत होतात आणि फुलतातसुद्धा छान. आणि ते चवीला खूप टेस्टी असतात. कधी पण असं म्हणजे कोकणात आले तर कोकणी वडे खायलाच पाहिजे, कारण ते खूप चविष्ट असतात आणि ते कोकणाचं वेगळं वैशिष्ट्य आहे. चांगली चव आहे त्याची, छान आहे. तर बघा, हा वडा बघा किती म्हणजे असा गोलाकार आणि असं खुसखुशीत झालेला आहे. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला सांगा. कारण कसं, मी नवीन चॅनल सुरू केलेली आहे आणि तुमच्या सहकार्याशिवाय मला हे म्हणजे सक्सेस होऊ शकणार नाही. तर तुम्ही नक्कीच सांगा. बघा, हे मी दाखवलं आहे, ते तोडून दाखवलं आहे. तर ते व्यवस्थित फुललेलं आहे आणि असं खुसखुशीत झालेलं आहे. हे वडे म्हणजे कसं, मला माहीत नव्हतं, पण स्वामीच्या बाबाला हे वडे आवडतात म्हणून ते मला सांगतात बनवायचं. सुरुवातीला मला त्यांनीच शिकवलं असं बनवायचं म्हणून. आता मी त्यांच्यापेक्षा जास्त टेस्टी बनवते, कारण मी